हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आता आम्ही जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलो आहे आणि आपण जी गाडी बुक केली होती ना ती पण आता आली आहे. चला आता सगळं सामान वगैरे गाडीमध्ये ठेवूया, त्याच्यानंतर आपण आर्मी क्वार्टरमध्ये जायचा प्रवास सुरू करूया. गाडी यायला ना थोडं लेट झालं कारण ट्रॅफिक वगैरे असल्यामुळं गाडी थोडी लेट आली. चला काही नाही, आली आहे पण टायमात आहे. आणि आता इथं आपल्या बॅगा आणि जे आपण सामान वगैरे आणले ना ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ठेवायच्या आहेत. मुलं वगैरे खूप कंटाळी होती, सर्वांनाच खूप कंटाळा आला आहे कारण एवढ्या लांबून प्रवास करून आलो तर अंगामध्ये खूप असा कंटाळा येतो. पण चला काही नाही, आता आपण आर्मी क्वार्टर्समध्ये जाणार आहे आणि छान वाटतंय. आता इथं पोचलो. 2-3 दिवस कंटाळा आहे ना तो तर आहेच, पण एक वेगळं असं वाटतं की चला आपण आपल्या हक्काच्या घरामध्ये पोहोचलो आहे. आणि आता इथं गाडीमध्ये आम्ही सर्वजण बसतोय. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर मला घरातली बाकीची सगळी कामं आहेत. चला मग करूया व्हिडिओला सुरुवात आणि बघूया आमचा आज दिवसभराचं रुटीन काय काय आहे. आणि आता आम्ही घरी पोहोचलो आणि आल्यानंतर ना आमच्या बिल्डिंगमधल्या दीदीने वगैरे चहा नाश्ता वगैरे दिलं आणि मराठी ताई आहेत त्यांनी स्वयंपाक वगैरे दिला होता. तर आता मस्त चहा वगैरे झाला आमचा. चला म्हटलं आता आपण कामाला लागूया. आणि घरात आल्यानंतर पहिल्यांदा सगळं झाडायचं, सगळे भांडे वगैरे क्लीन करायची, सगळे डबे वगैरे क्लीन करायचे. आणि फौजींना ना आजच्या दिवसच सुट्टी होती, फौजींना आज संध्याकाळीच ड्युटीला जायचं आहे. तर आता इथं बघा फौजी मला थोडे हेल्प करत आहे, दोघांचं मिळून चालले की कसं काय आणि कोणती कामं पहिल्यांदा करूया. फौजी बोलले जे गरजेचं आहे ना ते पहिल्यांदा कामं करून घे, बाकीचे हळूहळू करता येतील. पण हे सगळं क्लीन केल्याशिवाय कसं स्वयंपाक वगैरे बनवायला मन होत नाही. आणि 1 महिना आपण गावाला राहून आलो ना तर खूप म्हणजे घाण होऊन जातं जाळ्या वगैरे सगळं, आणि मनच होत नाही मला तर ना सगळं धुतल्याशिवाय असं वाटतच नाही काय स्वयंपाक वगैरे बनवावा. आणि आलो आम्ही, थोडं फ्रेश वगैरे झालो, चहा नाश्ता केला आणि मस्त आता इथं कामांची आमची सुरुवात झाली आहे. फौजी पण एकदम जोराशोरात कामाला हेल्प करू लागत आहेत मला, कारण दोघांनी मिळून केलं तरच लवकर आवरेल, मला पण एकटीला होणार नाही. आणि म्हणजे कंटाळा तर सर्वांनाच आला आहे, पण हे सगळं करणं पण गरजेचं आहे. कारण नाही केलं ना तर सगळं घरामध्ये कचरा वगैरे, सगळ्या फरशीला पाय वगैरे चिटकत होते, सगळं म्हणजे कचरा धूळ वगैरे झाली होती. तर म्हटलं चला हे सगळं आता आपण आवरूया आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी निवांत स्वयंपाक वगैरे बनवता येईल. आणि आता आमच्या दीदीवर आणि मराठी ताई वगैरे दोघींनी मिळून स्वयंपाक वगैरे दिला होता, त्यामुळे आता स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं. आणि आम्ही घरामध्ये 12पर्यंत पोचलो होतो. तर 12पासून संध्याकाळपर्यंत आपली घरातली सगळी कामं होतील. बॅग, बाकीचं सामान वगैरे आणलंय, कपडे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ना आपण हळूहळू उद्या पण केल्या तर चालतील. आणि मेन गोष्ट म्हणजे ना अर्नवचं स्कूल ओपन झालं होतं, अर्नवचं स्कूल चालू आहे, त्यामुळे त्याचं स्कूल पण आता मिस करून चालणार नाही. उद्यापासून त्याचं पण स्कूल चालू, फौजींची पण ड्युटी चालू, सगळे आपापल्या कामावर जातील. नंतर मी आरामात मग घरातली सगळी कामं आवरीन. आणि आता घरी पोहोचलोय. आणि बघा प्रत्येक फौजी पत्नीला असं वाटतं की आपण आपल्या फौजींसोबत आर्मी क्वार्टरमध्ये संसार थाटावा, त्यांच्यासोबत राहावं. सगळ्यांनाच मला वाटतं सगळ्या फौजी पत्नींना वाटतं की आपण आपल्या फौजींसोबत आर्मी क्वार्टर्समध्ये राहावं. आणि जेव्हा क्वार्टर मिळाली नाही ना, पहिल्यांदा जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मला वाटायचं कधी क्वार्टर मिळणार, कधी मला फौजी नेणार. कारण सगळ्यांनाच वाटतं की आपण आपल्या हजबंड बरोबरच राहावं. दिवस म्हणजे नाही का कसे आता एवढा लांब राहतोय, कधी कधी खूप वाईट दिवस येतात. आजारी वगैरे पडलं की असं वाटतं गावाकडले जवळ असावे, पण फौजींसोबत राहायला पण खूप छान वाटतं. आणि बघा आपण एवढ्या लांब येऊन आपण आपला संसार इथं थाटतोय, सगळ्या गोष्टी करतोय. आणि फौजींसोबत संसार थाटायचा एवढा लांब येऊन, पण त्याच्यामध्ये पण एक आनंदच असतो की आपल्याला फौजींसोबत राहायला मिळते. जेव्हा आपण फौजींसोबत नसतो ना, गावी वगैरे असतो, तेव्हा खूप वाईट वाटतं की फौजी कधी येणार, कधी मला घेऊन जाणार. आता आलो आहे तर आपण खूप छान आणि मस्त असं आनंदात राहायचं.
तर बघा इथं माझी सगळी भांडी वगैरे सगळी क्लीन करून झाली होती. आणि भांडी बघायला गेलं तर ना असं वाटतं काहीच भांडी नाहीत, पण जेव्हा साफसफाई करतो ना तेव्हाच कळतं आपल्या घरामध्ये किती भांडी आहेत. तरी मी यातली थोडीफार भांडी ना भरून ठेवली होती जेव्हा मी गावाला गेलो ना तेव्हाच, कारण आता म्हटलं एवढी लागत पण नाही, तर एक्स्ट्रा जी होती ना सगळे डबे वगैरे मी भरून ठेवले होते क्लीन करून. पण आता परत आणि लागणार आहेत. आता आलोय गावाकडून ना काय काय सामान घेऊन आलोय ना, तर परत मला सगळे डबे वगैरे पाहिजेत, सगळे सामान वगैरे ठेवायला. आणि आता इथं किचन वगैरे मला सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. जे भांड्याचं जाळं वगैरे आहे, रॅकेट वगैरे, ते सगळं मला क्लीन करायचं आहे. परत किचनच्या पाठीमागच्या व्हाईटवाल्या फरशा वगैरे सगळं, कारण ह्या सगळं आता रिकामं झालं आहे ना तर क्लीन करून घेता येतं. ह्याच्यावर परत आपण भांडी वगैरे मांडली ना तर पाणी वगैरे टाकता येणार नाही. चला तर मग आता चाललंय आता जोरसोरात एकदम क्लिनिंग करायची, कारण आजच्या दिवसच फौजींजवळ टाईम आहे. तर मला ह्या सगळ्या गोष्टी आजच सगळ्या करायच्या आहेत. आणि बघा इथं माझी चालली आहे अजून क्लिनिंग करायची. ज्या किचनच्या व्हाईट फरशा वगैरे आहेत ना सगळ्या क्लीन करून घेतल्या. फौजी पण मला हेल्प करतायत आणि फौजीनी पण खूप हेल्प केली. मुलांनी पण, अर्णवने, कुणालने जी भांडी वगैरे खाली आहेत ना जी आम्ही सुकायला ठेवल्यात, ही सगळी भांडी अर्णवनं कुणालनं खाली नेऊन ठेवली. कारण मला पण सारखं खालीवर जायचं, मग घरातली कामं कधी करणार. तर अर्णव कुणालने खूप हेल्प केली होती, फौजीनी पण, कारण सर्वांनी मिळूनच केलं तरच पटपट कामं होतील. नाही मी एकटी जर करत बसले असती तर लवकर झाली पण नसती कामं. फायनली आता आम्ही जम्मूमध्ये पोहोचलोय आणि आल्यानंतर भरपूर अशी क्लिनिंग होती, त्यामुळे व्हिडिओ काही घेतला नाही. कारण व्हिडिओ घ्यायला पण कोण नव्हतं. अर्णव आम्हाला थोडी हेल्प करत होता. आणि बघा आता ही भांडी वगैरे मी सगळी क्लीन केल्यात, सगळं कपाट वगैरे क्लीन केलं आणि सगळा झाडू वगैरे मारून घेतलाय. आणि ह्यावेळेस ना जास्त काही व्हिडिओ घेतलाच नाही, कारण प्रवास एवढा झालता ना त्यामुळं काही म्हणजे मनच होत नव्हतं काही व्हिडिओ वगैरे घ्यायला. चला काही नाही, आता जम्मूमध्ये आल्यावर आहे तर व्यवस्थित सगळे व्हिडिओ घेईन आणि व्यवस्थित सगळं रुटीन दाखवीन तुम्हाला. मला आता ही भांडे वगैरे सगळे कपाडाला लावायचे आणि राशन वगैरे आणले गावाकडून, गव्हाचं पीठ वगैरे. आणि जेव्हा आम्ही पॅकिंग केली ना तेव्हा पण व्हिडिओ घ्यायला काही जमले नव्हते. पण चला आता मी सांगते मी नक्की काय काय घेऊन आलोय गावाकडून. आणि जो साहित्य वगैरे आणलं आहे ना गावाकडून त्याचा व्हिडिओ बनवला मी, पण ह्याच्यामध्ये ॲड केला तर खूप मोठा व्हिडिओ होईल. त्याच्यानंतर आता घरातलं सगळं आवरलं, थोडंफार टायमिंग होतं. आणि अर्णवचा आता विंटरचा ड्रेस पाहिजे होता आणि त्याचं जी ब्लेझर वगैरे आहे ना विंटरचं ते आमच्याकडं नव्हतं. आणि अर्णवला दुसऱ्या दिवशी आम्हाला स्कूलला पाठवायचं आहे. तर फौजी म्हटले चल माझ्याकडे आजच टाईम आहे, उद्यापासून मला ड्युटीला गेलं पाहिजे आणि अर्णवला ब्लेझर पण उद्या सकाळी पाहिजे आहे. त्यामुळे मग आम्ही घरातलं आवरलं आणि लगेच गेलो शॉपमध्ये त्याचं ब्लेझर वगैरे आणण्यासाठी, कारण ते गरजेचं होतं. जर ब्लेझर वगैरे त्याला घालून स्कूलला नाही पाठवलं तर तो आजारी पण पडेल, कारण जम्मूमध्ये थंडी सुरू झाली होती. गावाला आपल्या थंडी जास्त नाही त्यामुळं आम्हाला काही वाटलं नाही, पण जम्मूमध्ये सकाळ सकाळी ना खूप अशी थंडी आहे आणि मुलांना विंटर युनिफॉर्म घालणं कंपल्सरीच होतं. मॅसेज वगैरे आला होता, तर चला म्हटलं आहे टाईम ना फौजींना, तोपर्यंत जी माझी कामं आहेत ती सगळी करून घेतो. चला तर आता शॉपमध्ये जाऊया आणि अर्णवसाठी ब्लेझर वगैरे खरेदी करूया. आणि त्याच्यानंतर आम्ही ना शॉपमध्ये वगैरे पोहोचलो आणि अर्णवसाठी बघा अशा प्रकारे ब्लेझर वगैरे खरेदी केलं. आणि ह्याच्या आतमध्ये स्वेटर वगैरे घालायचं होतं त्याला आणि त्याच्यावरती हे ब्लेझर असं घालायचं आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळं आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय.